सर्वांना गुड मॉर्निंग. ऑफिसर्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण जो काही गेल्या 2 दिवसापासून टॉपिक बघतो का पर्यावरणीय व्यवस्थापन, तर ह्या टॉपिकचा आता आपण पार्ट 3 पाहणार आहोत. भाग 3मध्ये आपण भाग पहिल्यामध्ये आपण जे काही वायू प्रदूषण होतं त्या वायू प्रदूषणाबद्दल पाहिलं. त्यानंतर आपण दुसऱ्या सेशनमध्ये म्हणजे भाग 2मध्ये जे काही मृदा प्रदूषण होतं म्हणजेच काय सॉइल पोल्युशन, मातीचं जे काही प्रदूषण आहे भूप्रदूषण याबद्दल आपण पाहिलं. आणि आत्ताच्या भागामध्ये आपण जे काही जलप्रदूषण असतो तर त्या जलप्रदूषणाबद्दल पाहणार आहोत. तर बघा आपण सध्या प्रस्तावना पाहिली होती की पर्यावरणीय व्यवस्थापन का गरजेचं आहे, का करावं लागलं. त्याच्यानंतर त्याच्या मागे असणारी उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती. त्याचे पर्यावरणाचे जे काही प्रमुख घटक असतात, कोणकोणते प्रदूषण असतात, प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे कोणते घटक असतात, आपण स्वतः मार्फत कशा प्रकारे आपल्याकडून प्रदूषण नकळतपणे होत असतं. त्यानंतर प्रदूषणाचे कुठकुठले दुष्परिणाम आहेत, नंतर दुष्परिणाम कमी व्हावे त्यासाठी कसं शिक्षित व्हायला हवं किंवा लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी कशा प्रकारे पोहोचवाव्यात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती गेल्या 2 सेशनपासून पाहत आहोत. त्यामध्ये आपण सर्वात पहिले जे काही वायू प्रदूषण होतं त्या वायू प्रदूषणाबद्दल पाहिलं. त्यानंतर आपण मृदा प्रदूषणाबद्दल पाहिलं आणि आत्ता आपल्याला जे काही जलप्रदूषण आहे तर ह्या जलप्रदूषणाबद्दल या ठिकाणी पाहायचं आहे. जलप्रदूषण करणे व उपाय नद्या, तलाव, महासागर आणि भूजल यांसारख्या जलस्रोतांचे प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण होय. बघा जलप्रदूषण म्हणजेच काय, तर नद्या असतील, तलाव असतील, महासागर असतील आणि भूजल म्हणजे जमिनीवरती असणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांचे जे काही स्रोत आहेत तर त्या पाण्याच्या स्रोतांमध्ये जेव्हा प्रदूषण होतं त्याला आपण काय म्हणतो जलप्रदूषण. जलप्रदूषण म्हणजे पाण्याचं होणारं प्रदूषण. जलप्रदूषण नैसर्गिक स्रोत किंवा मानवी क्रियांमुळे होऊ शकते. मानवी आरोग्य, शेती आणि औद्योगिक कामांसाठी पाण्याची गुणवत्ता आवश्यक आहे. जलप्रदूषणामुळे स्वच्छ पाण्याची उपलब्धता कमी होते, त्यामुळे मानव, वनस्पती आणि प्राण्यांना जगणे कठीण होत असतं. बघा जर जलप्रदूषण वाढलं तर स्वच्छ पाण्याची मात्राही कमी होणार आहे आणि जर स्वच्छ पाण्याची मात्रा जर कमी झाली तर पिण्यासाठी नक्कीच आपण दूषित पाणी पिणार नाहीये. तर पिण्यासाठी लागणारं जे काही शुद्ध पाणी आहे तर त्याचं जे काही मुबलकता असणार आहे तर ती मुबलकता कुठेतरी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि तीच मुबलकता कमी होऊ नये, प्रत्येक सजीवाला पाणी मिळावं, दुष्काळासारख्या संकटांना आपल्याला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वांनी जलप्रदूषण नियंत्रित करायला हवं, त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण घालायला हवं. त्यानंतर बघा जे काही फॉरेन्सिक लॅब भरती आहे का तर त्याची बॅच आपली स्टार्ट झालेली आहे. तर सर्वांनी ती बॅच जॉईन करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषय सर्व डिटेलमध्ये शिकवला जाईल. बेसिक लेवलपासून आम्ही शिकवणं स्टार्ट करणार आहोत. तर फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच असेल, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक गट कच्या जे काही वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यासारख्या वेगवेगळ्या बॅचेस आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत. सर्वांनी जॉईन करून ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं. अतिशय माफक अशा दरामध्ये तुमच्यापर्यंत ही बॅच पोहोचवत आहोत. नंतर पुढे जलप्रदूषणाची कारणे कोणकोणती या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर पहिलं कारण आहे औद्योगिक कचरा म्हणजेच काय इंडस्ट्रियल वेस्ट. औद्योगिक कचरा म्हणजे काय इंडस्ट्रियल वेस्ट. तर याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. जलप्रदूषणात उद्योगांचा मोठा वाटा आहे. ते हानिकारक रसायने, विषारी पदार्थ आणि इतर धोकादायक कचरा जलस्रोतांमध्ये सोडतात. औद्योगिक सांडपाण्यात शिसे, पारा आणि आर्सेनिक सारख्या हानिकारक पदार्थ असतात जे मानव आरोग्य आणि जलचरांसाठी धोकादायक ठरू शकतात. बघा जे काही इंडस्ट्री आहेत, मोठ्या मोठ्या ज्या काही कंपन्या आहेत तर त्या कंपन्यामध्ये जेव्हा वेगवेगळे प्रोडक्ट तयार होत असतात, जसं प्लास्टिक असेल, चेअर असतील किंवा वेगवेगळे केमिकलपासून जे काही प्रोडक्ट तयार केले जातात तर त्या प्रोडक्टमधनं जेव्हा प्रोडक्ट बाहेर पडतो तेव्हा त्याच्यामधला कुठला तरी वेस्ट प्रोडक्ट पण बाहेर पडत असतो. तोच घातक पदार्थ, वेस्ट पदार्थ, शिसा असेल, पारा असेल आणि आर्सेनिक सारख्या घातक पदार्थांमध्ये च्या रूपामध्ये ते बाहेर पडत असतं आणि ते घातक पदार्थ पूर्णपणे जलस्रोतांमध्ये म्हणजे महासागर असतील, नद्या असतील यामध्ये ते सोडल्या जातात. जेव्हा हे जलस्रोतांमध्ये सोडलं जातं तेव्हा जलस्रोतांमध्ये असणारे जे काही मासे असतील, वेगवेगळे जलचर प्राणी असतील तर ते जलचर प्राणी ते पाणी स्वतःच्या शरीरामध्ये घेत असतात. त्यांच्या शरीरामध्ये जसं पाणी जातं तसंच त्या पाण्याबरोबर
शिस, पारा आणि आर्सेनिक सारखे घातक पदार्थ सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये जात असतात आणि तेच मासे असतील किंवा जलचर प्राणी मानव आहारामध्ये वापरत असतो. मग आहारामध्ये जर तेच मासे जर आपण घेतले तर आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली शिसे, पारा आणि आर्सेनिक सारखे घातक पदार्थ एंटर करत आहेत. त्याच्यामुळे जलस्रोतांमध्ये डायरेक्टली घाण सांडपाणी सोडू नये, कुठेतरी त्यांचं फिल्ट्रेशन व्हायला हवं आणि त्यानंतर ते सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या लावायला हवी, या ठिकाणी आपल्याला समजतं. त्यानंतर शेतीविषयक कामे पहा. शेतीची कामे हे जलप्रदूषणाचे आणखीन एक प्रमुख कारण आहे. किडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर करत असतो. तथापि ही रासायनिक आजूबाजूच्या जलस्रोतांमध्ये दूषित करू शकतात, ज्यामुळे जलचर आणि दूषित पाणी पिणाऱ्या मानवांचे नुकसान होऊ शकतं. मग जलचरच नाही तर आपलं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान यामुळे होत असतं. शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा शेताला कीड लागू नये, तण होऊ नये, त्यामुळे तणनाशक असेल वेगवेगळ्या रसायनांचा वापर शेतकरी शेतामध्ये करत असतो. पण त्याच दरम्यान तेच तणनाशके असतील किंवा वेगवेगळे जे काही घटक असतील तर ते घटक आसपास असलेल्या जे काही जलस्रोत आहेत तर त्यामध्ये मिसळत असतात आणि त्यामुळे जर त्याच्यातील असलेले जे काही जलचर प्राणी आहेत किंवा ते पाणी जर मानवांच्या पिण्यातून जात असेल तर ते पाणी मानवाचं आयुष्य धोक्यात घालतंय. त्यानंतर घरगुती सांडपाणी पहा. घरगुती सांडपाणी हा एक जलप्रदूषणाचा आणखी एक महत्त्वाचा स्रोत आहे. सांडपाण्यात बॅक्टेरिया, विषाणू, इतर रोगजनकांसारखे हानिकारक पदार्थ असतात, ज्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि जुलाब यांसारखे जलजन्य आजार होऊ शकतात. मग सर्वात जास्त जर रोग कशाने पसरत असतील तर ते पसरतात पाण्यामुळे. पाण्यामध्ये विषाणू असतील म्हणजे व्हायरसेस, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू यांसारखे जे काही वेगवेगळ्या पदार्थांमार्फत किंवा घटकांमार्फत जे काही रोग पसरतात, कॉलरा असेल, टायफॉइड असेल किंवा जुलाब म्हणजे डिसेंट्री असेल, यांसारखे वेगवेगळे रोग जे पाण्यामार्फत पसरले जातात. तर त्यासाठी जे काही घरगुती सांडपाणी आहे तर त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायला हवी यावरती विविध नियमावली तयार केलेल्या आहेत. तर ते सर्वांनी त्याचं मार्गदर्शन घेऊनच आपल्या घरातल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावायला हवी. घंटागाडी रोज घरासमोरून जाते तरी कचरा कुठेतरी दुसरीकडे जातोय तर असं व्हायला नको. नंतर सागरी डंपिंग. सागरी डंपिंग म्हणजे समुद्र आणि इतर जलस्रोतांमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची एक पद्धत आहे. सागरी डंपिंगमुळे सागरी परिसंस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकतं. परिणामी जलचर प्राणी आणि वनस्पतींचा मृत्यू होऊ शकतो. ज्याप्रमाणे प्रदूषण आपल्याला हानिकारक आहे तसंच वनस्पतींना आणि प्राण्यांना आणि जलचर जे काही प्राणी आहेत तर त्यांना सुद्धा ते तेवढंच हानिकारक आहे. त्यामुळे आपण त्याची काळजी घ्यायला हवी. नंतर मुख्य कारण तेल गळती. तेल गळती हे एक जलप्रदूषणाचे आणखीन एक कारण आहे. कच्च्या तेलाच्या वाहतुकीदरम्यान किंवा ऑफशोर ड्रिलिंगमधून तेल काढण्यादरम्यान तेल गळती होऊ शकते. तेल गळतीमुळे जलचर प्राण्यांचा मृत्यू, अधिवास नष्ट होणे आणि पाणी दूषित होणे यासह पर्यावरणावरती गंभीर परिणाम होऊ शकतात. बघा, तेल गळती जेव्हा तेलाचा उपसा केला जातो तेव्हा तेलाच्या त्या प्रक्रियेदरम्यान तेल गळती समुद्रामध्ये होत असते आणि त्या तेल गळतीमुळे काय होतं, जलचर प्राण्यांचा मृत्यू होत असतो किंवा अधिवास नष्ट होतो. डायरेक्टली त्यांच्या काही प्रजाती असतील किंवा तो राहणारा जो काही एरिया असतो माशांचा तर तो पूर्णपणे नष्ट होत असतो. तर हा सर्वात गंभीर परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर जलप्रदूषणावरती उपाय कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर पहिला आहे कचरा कमी करू शकतो. आपण कचरा कमी करून जलस्रोतांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करू शकतो. जर कचरा कमी केला तर विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला उपायही कमी लागतील आणि जर मार्ग कमी असले तर कचरा निश्चितच आपण कमी करायला हवा. उत्पादनांचा पुनर्वापर देखील कचरा कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करू शकतो. बरोबर आहे, प्लास्टिक असेल ते 100% रिसायकलेबल असतं तर त्याच प्लास्टिकचा आपण वापर करायला हवा की त्यांचा पुनरुपयोग व्हायला हवा की ज्यांच्यामुळे होणारा कचरा आहे त्याचं प्रमाण कसं होईल, कमी होईल. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करणं गरजेचं आहे. बघा, सिंगल यूज जे काही प्लास्टिक असतं तर त्याचा वापर न करता आपण जे काही रिसायकलेबल प्लास्टिक असतं त्याचा वापर करावा किंवा अधिकात अधिक पर्यावरणाला पूरक असणाऱ्या जे काही गोष्टी असतात तर त्यांचा आपण वापर करावा. प्लास्टिकची पिशवी न वापरता आपण कापडी पिशवीचा वापर करावा. त्यानंतर जे काही
टाकाऊ पदार्थ असतात तर त्यांचा पुन्हा वापर कसा करता येईल यावरती विचार आपण सर्वांनी करायला हवा. नंतर रसायनांची योग्य विल्हेवाट कशी लावावी या ठिकाणी आपल्याला सांगायचंय. सर्वांना आवाज वगैरे व्यवस्थित येतोय? ओके, आपण पुढे पाहूया. जलप्रदूषण रोखण्यासाठी रसायनांची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. बघा, जलप्रदूषण जर थांबवायचं म्हटलं तर जलप्रदूषणामध्ये असणारे जे काही रसायनं आहेत तर ते रसायनांची योग्य विल्हेवाट आपल्याला लावता यायला हवी. अनेक घरगुती आणि औद्योगिकरण रसायन पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. कुठलेही रासायनिक घटक हे मानवी किंवा इतर सजीवांच्या शरीरासाठी घातक असतात, आरोग्यासाठी ते हानिकारक असतात. जलस्रोत दूषित होऊ नयेत म्हणून त्यांची योग्य विल्हेवाट लावायला हवी. निर्दिष्ट केलेल्या धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकाणी रसायनांची विल्हेवाट लावायला हवी. अशा ठिकाणी जिथे कुठलीच मानव वस्ती नाहीये किंवा कुठल्याही भागामध्ये की कुठे लोकवस्ती नावाचा प्रकार नाहीये किंवा जवळपास कुठे सजीव वगैरे राहत नसतील तर त्या ठिकाणी नेऊन कचऱ्याचं दुसरं कुजवून नसेल किंवा त्यांची विल्हेवाट त्या ठिकाणी लावायला हवी हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. नंतर जर आपण सांडपाण्यावरती प्रक्रिया केल्या तर त्यातून होणारा उपयोग या ठिकाणी पाहूयात. जलप्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावरती प्रक्रिया करणे. बघा, जलप्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही एक प्रभावी पद्धत आहे. यात सांडपाणी वातावरणात सोडण्यापूर्वी त्यातील हानिकारक पदार्थ आणि प्रदूषक काढून टाकणे समाविष्ट आहेत. सांडपाणी आणि इतर औद्योगिक सांडपाण्याच्या वरती केलेल्या प्रक्रिया करून जलप्रदूषण रोखण्यास मदत होऊ शकते. बघा, जे काही सांडपाणी आहे तर ते सांडपाणी जर आपण फिल्ट्रेट केलं, त्याचं जर व्यवस्थितरित्या त्याच्यावरती प्रक्रिया केल्या गेल्या, त्याच्यात व्यवस्थितरित्या गाळून घेण्यात आलं, त्यातले हानिकारक असणारे घटक जर आपण वेगळे काढले तर ते पाणी पुन्हा वापरासाठी येऊ शकतं. झाडांना असेल किंवा स्वच्छतेसाठी इतर गोष्टींसाठी आपण त्या पाण्याचा वापर करू शकतो. तर ते पाणी सर्वांनी वापरण्यासाठी किंवा त्याच्यापेक्षा तुलनेमध्ये निश्चितच कमी हानिकारक असणार आहे. त्याच्यामध्ये जर प्रदूषके काढली तर ते पाणी आपल्याला वापरण्यास पुन्हा योग्य होऊ शकतं. त्यानंतर पर्यावरणपूरक उत्पादनांचा वापर करावा. पर्यावरणपूरक उत्पादनांच्या वापरामुळे जलप्रदूषण कमी होण्यास मदत होऊ शकते. कचरा कमी करण्यासाठी आणि प्रदूषक कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उत्पादने डिझाईन केली जातात. ही उत्पादने शाश्वत सामग्रीपासून बनवली जातात आणि यात हानिकारक रसायने नसतात, ज्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊ शकत नाही. बघा, जर पर्यावरणपूरक गोष्टींचा जर आपण वापर केला तर निश्चितच पर्यावरणासाठी आपल्याला नक्कीच हातभार लागेल. बघा, पर्यावरणाचा जर समतोल ढासळला तर आपली जीवनसृष्टी ही नष्ट व्हायला वेळ लागणार नाहीये. आपल्याला जगण्यासाठी जर आवश्यक असेल तो म्हणजे निसर्ग आहे. त्या पूर्ण निसर्गाच्या जीवावरती आज आपली सृष्टी या ठिकाणी उभी आहे. नंतर सरकारी नियमावली. जलप्रदूषण रोखण्यासाठी सरकारी नियम महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जलस्रोतांमध्ये प्रदूषकांचा विसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक नियम लागू केले पाहिजेत. जलप्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांनी पर्यावरणाचे निकष आणि नियमांचे पालन करणं आवश्यक असतं. बघा, प्रत्येक नियमाचं पालन आवश्यक असतं, कारण की नियम हे आपल्या सदृढ जीवनासाठीच असतात. नियमांचा जर अवलंब केला तर नक्कीच होणाऱ्या प्रदूषणाची मात्रा कमी होईल. नंतर वारंवार विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत पहा, तर ते बघा, जलप्रदूषण म्हणजे काय असतं. नद्या, आता हे थोडक्यात आपण सारांश स्वरूपात घेत आहोत, शॉर्ट नोट्स. नद्या, तलाव, महासागर आणि भूजल यांसारख्या जलस्रोतांचं प्रदूषण म्हणजेच काय, जलप्रदूषण. नद्या, तलाव, महासागर, भूजल म्हणजे पाण्याचे कुठलेही साठे असतील त्यांचं प्रदूषण म्हणजेच काय, जलप्रदूषण. जलप्रदूषणाची कारणे कोणती. औद्योगिक कचरा, शेतीची कामे, घरगुती सांडपाणी, सागरी डम्पिंग आणि तेल गळती असे प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यानंतर घन कचरा व्यवस्थापन काय असते ते पहा. मानवाच्या रोजच्या कृतीमधून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा असं म्हटलं जातं. बघा, घन कचरा म्हणजे कागदाचे तुकडे असतील किंवा आपलं पेन्सिल वगैरे आपण जेव्हा शॉप करतो तेव्हा त्यातून मिळणारा कचरा असेल त्याला काय म्हटलं जातं, घन कचरा. योग्य वापर केला तर टाकाऊ पदार्थ सुद्धा मौल्यवान स्रोत होऊ शकतात. मानव समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास आणि उद्योगांच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी, जमीन प्रदूषित होऊ नये होऊन मानवी अधिवास धोक्यात आला आहे.
घनकचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनामध्ये येत असतात. घनकचरा साठवायचं कसं, त्याची विल्हेवाट लावायची कशी, तो न्यायचा कुठे, या सर्व गोष्टी त्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये समाविष्ट असतात. की जर विल्हेवाट लावायची म्हटली तर त्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांचा आपण पुनर्वापर करू शकतो, यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी करून अशा प्रकारे घनकचऱ्याचं व्यवस्थापन केलं जातं. त्यानंतर घनकचऱ्याचं वर्गीकरण खालीलप्रमाणे दिले पहा. वर्गीकरणाचा मुद्दा आणि प्रकार ह्या पद्धतीने तुम्हाला दोन्हीकडे वर्गीकरण दिलेलं आहे. विघटन म्हणजेच काय, डिकम्पोजिशन. आता जो काही वर्गीकरणाचा मुद्दा पहा, विघटन असेल तर विघटनशील आणि अविघटनशील, म्हणजे ज्या कचऱ्याचं विघटन होतं ते विघटनशील आणि ज्यांचं होत नाही ते अविघटनशील. इंग्लिशमध्ये याला डिकम्पोजिबल आणि अविघटनला नॉट डिकम्पोजिबल. परिणाम, त्याचे इफेक्ट, घातक परिणाम, अघातक म्हणजे हार्मफुल की अहार्मफुल. त्यानंतर सुका कचरा की ओला कचरा, बघा याच्यामध्ये आपण नेहमी वर्गीकरण करत असतो, सुका कचरा की ओला कचरा. नंतर पुनर्चक्रीय कचरा की अपुनर्चक्रीय कचरा, म्हणजे ते रिसायकलेबल आहे की नाही ह्या मुद्द्यावरती ते वर्गीकरण होतं. घनकचऱ्याचे स्रोत, घरगुती कचरा हा कचरा घरामधून तयार होतो. उदाहरणार्थ टाकीव कागद, कागदी वस्तू, वेष्टने, काच, रबर, धातू, चामड्यांच्या वस्तू इत्यादी ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, तर घनकचऱ्यामध्ये येतात. नंतर औद्योगिक कचरा, रंगगाळ, तेल, राख, जड धातू इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. नंतर धोकादायक कचरा, रासायनिक, जैविक, स्फोटक, रोगप्रसारक इत्यादी पदार्थ धोकादायक कचऱ्यामध्ये समाविष्ट आहेत. नंतर शेतीतील घनकचरा, झाडांची पाने, फुले, फांद्या, पिकांचे टाकून दिलेले भाग, जनावरांचे मलमूत्र इत्यादी गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, शेतातील घनकचऱ्यामध्ये. नंतर इलेक्ट्रॉनिक घनकचरा, टाको, दूरदर्शन संच, म्युझिक सिस्टीम, रेडिओ, मोबाईल, संगणक इत्यादींचा समावेश कशामध्ये होतो, इलेक्ट्रॉनिक घनकचरा. जैववैद्यकीय कचरा, रुग्णालयामधील बँडेज, हातमोजे, सुया, वापरलेला कापूस, तापमापकातील पारा, औषधे इत्यादींचा समावेश कशामध्ये होतो, जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये. नंतर विघटनशील घनकचरा, खराब अन्न, फळं, भाजी, कागद, माती, राख, झाडांची पाने आणि इत्यादी यांचा समावेश कशामध्ये होतो, विघटनशील घनकचऱ्यामध्ये. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या जे काही सर्वसाधारण पद्धती आहेत त्या पद्धती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आतापर्यंत सर्वांना क्लिअर असेल, काही डाऊट असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे फास्ट 5 मिनिटांमध्ये. आतापर्यंत तर सर्वांना समजले, आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळत आहोत. ओके, आता आपण पुढच्या टॉपिककडे जातो, भूमिभरण. बघा, ज्या काही घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या ज्या काही पद्धती आहेत भूमिभरण, तर ती पद्धत आपण सर्वात पहिले पाहतो. ह्या पद्धतीत कचरा पातळ थरांमध्ये पसरला जातो, त्यावर घट्ट गाळ आणि चिकन माती किंवा प्लास्टिकचा थर दिला जातो. आधुनिक भूमिभरण पद्धतीमध्ये तळाशी प्लास्टिकचे प्रचंड मोठे अच्छिद्र पटल पसरले जाते, त्यावर चिकन माती असेल, जाड प्लास्टिक आणि वाळूचे अनेक थर दिले जातात. अशी पद्धत अवलंबिलेल्या पाझरलेल्या पाणी भूजलामध्ये मिश्रित होत नाही व भूजल प्रदूषण टाळता येते. प्लास्टिकच्या तळाशी पाझरलेले पाणी साचल्यानंतर खाली पंप टाकून पाणीवर खेचले जाते आणि त्यावरती प्रक्रिया करून शुद्धीकरण केले जाते. बघा, घनकचऱ्याची विल्हेवाट किंवा व्यवस्थापनाचा जो काही एक भाग सांगितलाय भूमिभरण, तर या ठिकाणी दिलाय का. आता ही जी जमीन आहे, जमिनीच्या आतमध्ये असा एक मोठा खड्डा तयार केला जातो, ज्याच्यामध्ये कचरा टाकला जातो. कचऱ्याचं काय होतं, विघटन होत असतं. खाली एक प्लास्टिकचा कागद अंथरला जातो की त्यातून निघणारं जे काही पाणी असेल त्या प्लास्टिकच्या कागदाच्या मार्फत खाली पाझरणार नाही, ते त्यावरती स्थिर राहील. नंतर ते पाणी पंपाद्वारे वरती घेऊन त्याचं शुद्धीकरण करून पुन्हा ते वापरलं जात असतं आणि त्या कचऱ्यापासून त्याच्यातून
गॅस बाहेर कोणता पडत असतो, तर मिथेन नावाचा गॅस त्याच्यातून बाहेर पडत असतो. तो गॅस बाहेर पडत असतो आणि जो काही कचरा आहे त्याचा दुर्गंध असेल किंवा काही असेल तो दुर्गंध न येण्यास मदत होत असते. आणि नंतर तोच कचरा आपण जे काही खतं असतात का तर ते खतं म्हणून वापरू शकतो. नंतर भूमी भरण्यासाठी जागेची निवड कशी करावी ते या ठिकाणी सांगितलंय. भूमिजलाशी संपर्क टाळण्यासाठी जमिनीची उंची भूजल पातळीपेक्षा जास्त असणं आवश्यक असतं. शक्यतो चिकन माती किंवा गाळ असणाऱ्या प्रदेशातील जागा निवडावी. ही जागा खडक उत्खनन क्षेत्र नसावी. अशा क्षेत्रात खडकातील भेगांमुळे पाणी खाली पाझरते व भूजल प्रदूषण होऊ शकतं. भूमी भरणामुळे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होऊ शकतात. जीवघेणा अपघात उदाहरणार्थ कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली साफसफाई करणारे कामगार दबले जाण्याचे प्रसंग यामधून घडू शकतात. नंतर पायाभूत सुविधांचे नुकसान होतं. कचऱ्यांमुळे जड वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण होत असतात. अशा वेगवेगळ्या जे काही समस्या आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. नंतर पुढे पहा, स्थानिक पर्यावरणाचे प्रदूषण पण होऊ शकतं. उदाहरणार्थ जमिनीचा वापर आणि त्याचबरोबर भूमिभरण बंद केल्यानंतर गळती आणि माती प्रदूषणाने भूजल किंवा पाणवठ्याचं पण प्रदूषण होऊ शकतं. नंतर सेंद्रिय टाकाऊ पदार्थांच्या विघटनामुळे कचरा निर्माण होणाऱ्या मिथेन वातावरणातील वायूंशी मिश्रण. मिथेन हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा सुद्धा शक्तिशाली हरितगृह वायू आहे. परिसरातील रहिवाशांशी तो धोकादायक ठरू शकतो. उंदीर व माशी यांच्यासारखा रोग पसरण्याचे पोषण या क्षेत्रात मुख्यतः होत असतं. अशी काही भूमिभरण आहे त्याच्यामध्ये जेव्हा कचरा कुजवला जातो तर त्याची निवड कशी करावी की एका साईड बाजूला म्हणजे आड बाजूला ती जागा असावी की ज्याच्यामध्ये आपण खालीची माती आहे तर ती चिकन माती असावी, खडक नसावा. खडक असेल तर त्यातून जे काही पाझरणारं पाणी आहे तर त्या पाण्यामुळे वेगवेगळ्या जलसाठ्यांचं प्रदूषण होऊ शकतं. त्यानंतर सेंद्रिय टाकाऊ पदार्थ हे जे या ठिकाणी आपण पॉईंट्स पाहिले तर उंदीर व माशी आहेत. तर बघा कचऱ्यावरती माशा बसणार तर हे मासे असतील त्या ठिकाणी उंदरांना खाद्यपदार्थ मिळणार त्यामुळे उंदीर सुद्धा त्या ठिकाणी येणार. उंदीर आणि माशी यांपासून वेगवेगळे रोग पसरले जातात पहा. उंदीरपासून प्लेग असेल, माशांपासून जे काही वेगवेगळे आजार आहेत की जुलाब वगैरे जे असतात ते पण माशांमार्फत सुद्धा पसरत असतात. तर हे जे काही आजार आहेत तर हे पसरू नये यासाठी आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला हवी. नंतर दुसरा पर्याय होता भस्मीकरण. पहिला भूमीकरण, दुसरा आहे भस्मीकरण. हे याच्यामध्ये पहा, भस्मीकरण म्हणजे फक्त राख शिल्लक होईपर्यंत ज्वलन करणे. भस्मक हे असे एक यंत्र आहे की जे कचरा आणि अन्य प्रकारचे टाकाऊ पदार्थ यांची राख होईपर्यंत ज्वलनासाठी वापरले जाते. भस्मक तयार करण्यासाठी घनता जास्त असणारे तसेच उष्णतारोधक असे पदार्थ वापरले जातात, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरात अतिउष्णतेचा त्रास होणार नाही. कचऱ्याच्या त्वरित तसेच कमी संसाधनांच्या वापरात ज्वलनासाठी भस्मकामध्ये उच्च उष्ण पातळी राखणे जरुरीचं असतं. उष्णता बाहेर पडू दिल्यास कचऱ्याचे पूर्णपणे किंवा वेगाने ज्वलन होत नाही. बघा भस्मीकरण म्हणजे काय तर त्याची पूर्णपणे राख होईपर्यंत त्याला जाळणे. जर राख होईपर्यंत जर कचरा जाळला गेला तर त्या कचऱ्याचं पूर्णपणे जे काही अस्तित्व आहे ते संपुष्टात येईल. तर भस्म तयार करण्यासाठी काय केलं जातं की घनता जास्त असणारं उष्णतारोधक वापरलं जातं. उष्णतारोधक कसं वापरलं जातं, घनता जास्त असणारं उष्णतारोधक या ठिकाणी वापरलं जातं की ज्याच्यामुळे काय होतं की परिसरामध्ये अतिउष्णता पसरणार नाही. उष्णता त्याच ठिकाणी जमा राहील आणि पूर्णपणे त्याचं राखेमध्ये रूपांतर होईल. भस्मीकरण ही विल्हेवाट पद्धती असून त्यात घन सेंद्रिय कचऱ्यांचे ज्वलन केले जाते. तसेच त्यायोगे त्यांना अवशेष आणि वायुजन उत्पादनांमध्ये रूपांतरित करता येत असतं. ही पद्धत घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन यांचे अवशेष या दोन्ही गोष्टींची विल्हेवाट लावण्यासाठी उपयुक्त आहे. ह्या प्रक्रियेमुळे घनकचऱ्याचे प्रमाण मूळघनाच्या 20 ते 30% कमी होत असतं. त्यानंतर भस्मीकरण आणि इतर उच्च तापमान कचरा व्यवस्थापन प्रणाली कधी औष्णिक उपचार म्हणजे काय थर्मल ट्रीटमेंट म्हणून सुद्धा बनविल्या जातात. लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनी. कचऱ्याचे भस्मीकरण छोट्या स्तरात सुद्धा दिसून येते. घरातील कचऱ्याचे सर्वसामान्य ज्वलन हे छोट्या प्रमाणावरील भस्मीकरण तसेच औद्योगिकातील मोठ्या प्रमाणावर
आणि जास्त कचऱ्यांचे केलेले ज्वलन मोठ्या स्तरातील भस्मीकरण म्हणता येत असतं. बघा, आपली आई पण दारातला जर अंगणातला कचरा झाडला तर एका साईडला गोळा करून तो जाळत असते. का बरं? कारण की त्याची मात्रा कमी व्हावी, तो इतर पसरू नये हा त्याच्या मागचा उद्देश असतो. तर हे भस्मीकरण पण त्याच पद्धतीने आहे, फक्त हे मोठ्या ठिकाणी आणि मोठ्या कचऱ्याचं केलं जातं. घन, द्रव्य आणि वायू अशा प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे, हिचा वापर करता येतो. काही घातक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी एक व्यावहारिक पद्धत म्हणून ही पद्धत ओळखली जाते. बघा, काही टाकाऊ पदार्थांसाठी जे काही घातक टाकाऊ पदार्थ असतात तर त्यांची अतिशय उत्तम अशी पद्धत म्हणून ह्या पद्धतीला ओळखलं जातं. वायूचं प्रदूषण कमी करणे यासारख्या अडचणींमुळे कचऱ्याची विल्हेवाट ही एक विवादात्मक उपाय आहे. बघा, कचऱ्याची विल्हेवाट लावायला जावं आणि जर भस्मीकरण म्हणावं तर कुठेतरी वायू प्रदूषणाचा धोका वाढतो. तर सर्वात गंभीर असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आहे, त्याच्यावरती ऑप्शन एकच असतो, ते म्हणजे कचरा कमी करणे. त्यानंतर पुढे सेंद्रिय खतांची निर्मिती पाहिजे आपल्याला. मोठ्या शहरांमध्ये भूमी भरण्यासाठी जागेची कमतरता असल्यामुळे योग्य माध्यमांद्वारे जैविक विघटनशील कचऱ्यांचे म्हणजेच काय म्युनिसिपल कचऱ्यापासून वेगळा विघटन केले जाते. यातून मातीसाठी चांगल्या दर्जाचे पोषण मिळतं, तसेच समृद्ध आणि पर्यावरणीय अनुकूल खत तयार केलं जात असतं. त्यामुळे मातीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवली जाते. बघा, जे काही सेंद्रिय खत आहे तर कचऱ्यापासून आपण सेंद्रिय खतांची निर्मिती करू शकतो. झाडांचा पालापासून असेल, त्यानंतर प्राण्यांचं मूलमूत्र असेल, त्यापासून सेंद्रिय खतांची आपण निर्मिती करू शकतो. किंवा जो काही ओला कचरा असतो तर त्याच्यापासून एक खत मिळत असतं. तर ह्या खतामुळे मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि जमिनीचा दर्जा वाढवण्यासाठी मदत होत असते. भारतात तयार होणाऱ्या महानगरपालिकेतील घनकचऱ्यामध्ये 35 ते 40% सेंद्रिय घटक आहेत. ह्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या सर्वात जुन्या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे काय? सेंद्रिय पद्धतीने पुनर्विघटन करणे. सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनाची नैसर्गिक प्रक्रिया म्हणजेच काय? खत किंवा कंपोस्ट यांचे उत्पादन यामध्ये पोषक द्रव्ये अतिशय समृद्ध असतात. बघा, जे काही कचरा असते किंवा जो काही ओला कचरा असतो तर त्याच्यामध्ये जैविक घटक म्हणजे काही मायक्रोब्स, मिथेनोजन्स असतील यांसारखे वेगवेगळे मायक्रोब्स त्याच्यामध्ये ऍड केले जातात आणि त्यापासून खतांची निर्मिती केली जाते की जे खत अतिशय पोषणाने भरलेलं असतं. त्यानंतर घन कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनाचे परिणाम निसर्ग सौंदर्य कमी होतं का? त्यानंतर कसं होतं? पसरलेल्या घनकचऱ्यामुळे निसर्गाचं सौंदर्य कमी होतं. आपण जर एखाद्या किल्ल्यावरती किंवा एखाद्या बागेमध्ये फिरण्यासाठी गेलो, ते जर कुरकुरे खाल्ले असतील, चिप्स, चॉकलेट, वॉटर बॉटल यासारखा जो काही घनकचरा आहे तर तो आपण तिथेच फेकून येत असतो की त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्या नैसर्गिक सौंदर्याला धक्का लागत असतो. 2. कचऱ्याची दुर्गंधी. साठवलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत असते. बघा, घरामध्ये जर कचरा साठला तर बघा घरामध्ये वास येतो, घरात न राहावं असं वाटत असतं. त्याच पद्धतीने जर आपण इतरत्र पर्यावरणावरती जर कचरा पसरवला तर तिथे असणारे जे काही सुंदर सुंदर प्राणी आहेत, हरिण असतील, पक्षी असतील, तर ते पक्षी तिथे राहणार नाहीत, त्यांचं अस्तित्व पण नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. त्यानंतर विषारी वायू. नागरी घन कचऱ्याची विल्हेवाटीसाठी ठिकाणे किंवा भूमिभरण ठिकाणे यामधून विषारी वायू बाहेर पडत असतात. बघा, भूमिभरण क्षेत्र जे आहे तर त्याच्यामधून अमोनियासारखे घातक वायू बाहेर पडत असतात. नंतर रोगांचा प्रसार होत असतो. घनकचरा विल्हेवाटीसाठी ठिकाणे अनेक रोगांना आमंत्रित करत असतात, या ठिकाणी आपल्याला कळते. त्यानंतर ऊर्जा भरण. सेंद्रिय कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती विविध प्रक्रियांद्वारे केली जाते, यातून जैववायूंची निर्मिती करता येत असते. असे वेगवेगळे जे काही अयोग्य व्यवस्थेचे परिणाम आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. नंतर औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन. सध्या उद्योगधंद्यांमध्ये निर्माण होणारा कचरा अधिकृत संस्थेपलीकडे पाठवला जातो व त्याची शास्त्रीय पद्धतीने हाताळणी व विल्हेवाट लावली जाते. नंतर घनकचरा व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक सहभाग. घनकचरा व्यवस्थापन करीत असताना 3 R महत्त्वाचे. R म्हणजे काय? रूल्स. 3R म्हणजे काय? 3 रूल्स आहेत की ज्याच्यामध्ये 3 R देतात. ही 3R सिस्टीम खूप फेमस आहे का? आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये 3R सिस्टीम दिलेली आहे. कचरा कमी करणे म्हणजे काय? रिड्यूस. उदाहरणार्थ कमीत कमी कागद व कॅरी बॅगचा वापर करणे. नंतर पुनर्वापर म्हणजेच काय? रियूज.
उदाहरणार्थ वापरलेल्या वहीतील कोऱ्या कागदांपासून नवीन वही तयार करावी. नंतर पुनर्चक्रीकरण म्हणजेच काय, रिसायकल. घन कचऱ्यातील धातू, रबर, काच इत्यादी पदार्थ पुनर्चक्रणा पाठवले जातात. 3R सिस्टीम काय आहे तर रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. काय आहे 3R सिस्टीम? तर 3 R दिलेले आहेत आपल्याला. पहिला आहे रिड्यूस, दूसरा है रियूज, तीसरा है रिसायकल. कचरा कमी करा, कचऱ्याचा पुनर्वापर करा किंवा त्या कचऱ्यापासून पुन्हा नवीन गोष्टी मिळतात का किंवा ते रिसायकल होतंय का ते पहा. असे हे 3R आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. सर्वांनी 3R सिस्टीम लक्षात ठेवायचे, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. त्यानंतर पुढे तर असा हा चॅप्टर आपल्या या ठिकाणी संपतोय की ज्याच्यामध्ये अतिशय मस्त असा चॅप्टर होता पर्यावरणीय व्यवस्थापन, ज्याच्यामध्ये आपण वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, जल प्रदूषण यासारखे तिन्ही प्रदूषणांचा व्यवस्थित आढावा घेतलेला आहे. की वायू प्रदूषण वेगवेगळ्या कशा प्रकारे होतं, इंधनाचं ज्वलन कशा प्रकारे करायला हवं, किती प्रमाणात ते कमी करायला हवं, सार्वजनिक वाहनांचा वापर करून आपण वायू प्रदूषणाला कसं आळा घालू शकतो हे पण आपण सर्वांनी पाहिले. त्यानंतर जे काही मृदा प्रदूषण होतं बा, की ज्याच्यामध्ये मातीची जी काही सुपीकता होती तर ती सुपीकता कुठेतरी आपण कमी करतो आहोत. त्या सुपीकतेमध्ये कुठेतरी रासायनिक खतांचा किंवा तणनाशके असतील इतर अति वापरामुळे होणारी जमिनीची जी काही नापीकता आहे तर ती कुठेतरी कमी करायला हवी हे आपण सर्वांनी पाहिलं. सेंद्रिय खतांचा किंवा शेणखतांचा वापर करून जमिनीची सुपीकता कशी वाढवावी, नंतर त्याच्यावरती कुठल्या उपाययोजना आहेत तेही आपण पाहिल्या. नंतर शेवटी आपण काय पाहिलं की वायू प्रदूषण कशा प्रकारे होतं, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, कचऱ्याचं पुनर्विघटन असेल किंवा 3R सिस्टीमची होती रिड्यूस, रिसायकल आणि रियूज, तर त्याबद्दलही आपण या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर असा टॉपिक आपल्या या ठिकाणी आता संपत आहे. या टॉपिकचे 3 सेशन होते, तर पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3, भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या 3 सेशनमध्ये तो टॉपिक आपण संपवलेला आहे. सर्वांनी यूट्यूबवरती अवेलेबल असलेले ते टॉपिक पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या पाहायचे आणि हा चॅप्टर कव्हर करायचा आहे. याच्यावरती आपण लवकरच MCQs घेऊन येणार आहोत. पण आजचं सेशन इथेच थांबतंय. सर्वांना थँक्यू आणि धन्यवाद. हॅव अ नाईस डे.